सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नवीन नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये नवीन सिडको इथे महाराणा प्रताप चौक इथे महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन हे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले। या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव तसेच शहर सरचिटणीस नाना शिलेदार, माजी अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कल्पनाताई चुंबळे तसेच माजी सभापती शिवाजी आप्पा चुंबळे, माजी नगरसेवक राजेंद्र महाले, माजी मंडळ अध्यक्ष रवी पाटील, मंडळ अध्यक्ष राहुल गणोरे, प्रवीण मोरे, राजेंद्र जडे, करण शिंदे तसेच विजय खरोटे, जय हो ग्रुप, ज्येष्ठ नागरिक मंडळ, उज्ज्वला खरोटे, संगीता कपिले, अश्विनी मोरे तसेच अनिता घडोजे, वराडेताई, सविता पाटील, लता लहामागे आदी मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला। महाराणा प्रताप चौक, वीर सावरकर चौक, डॉक्टर वाडेकर समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बडदेनगर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, पारक इलेक्ट्रॉनिक्स ते डेक्कन पेट्रोल पंप कॉर्नर या मार्गावरील डांबरी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर होतोय, त्यामुळे केवळ रस्त्याचा खर्च कमी होणार नाही तर भविष्यामधील देखभाली सुद्धा सुलभ होणार आहे। खराब झालेल्या रस्त्याच्या विशिष्ट भागाची दुरुस्ती शक्य होणार आहे, मनपाची मोठी आर्थिक बचत होणार आहे। आणि यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांकडून पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। तर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले। तसेच यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि परिसरामधील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 24 मधील महाराणा प्रताप चौक, वीर सावरकर चौक, वाडेकर डॉक्टरांच्या तिथलं छत्रपती शिवाजी महाराज चौक, बडदेनगर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान समोरील पारक इलेक्ट्रॉनिक ते डेक्कन पेट्रोल पंप कॉर्नर पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होते, तर आता डांबरीकरणावर काँक्रिटीकरण होणार आहे। याचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत भाऊ जाधव आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहून त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा काँक्रिटीकरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। खूप दिवसांची लोकांच्या मागणीनुसार खरोखर रस्त्यांची दुरावस्था झालेली होती। आता 3 वर्षापासून प्रशासक आहे, 4थं वर्ष लागलं। आता जेव्हा निवडणुका होतील अजूनच आम्ही जोमाने कामे करू आणि कॉलनी अंतर्गत सिडको अंतर्गत रस्ते पण आम्ही करण्याचा लवकरच प्रयत्न करू आणि गिरीश भाऊंच्या माध्यमातून जेवढा निधी आपल्याला माग आणता येईल तेवढा निधी आणून लवकरच जेवढ्या सुविधा करता येतील तेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू। एवढेच बोलते आणि थांबते। जय श्रीराम। पहिले तुमचे आभार मानतो। आणि आम्ही अचानकपणे सकाळ कार्यक्रम उद्या होता, पण उद्या अमावस्या असल्यामुळे कार्यक्रम हा ठेवण्यात आला। तर मग अपक्षांना भरपूर मिटिंगा वगैरे होत्या, त्या मिटिंगा सोडून ते सगळ्यांना ते सरचिटणीस शिलेदार असतील, तुमचे पाटील साहेब असतील, जी इथले सगळे नागरिक असतील, या सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन अध्यक्ष आपल्या उद्घाटनाला आले। त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना लक्षात येईलच की बीजेपीचे अध्यक्ष एवढं लक्षात राहू द्या, कारण त्यांचा खूप वरपर्यंत हात आहे। त्यांच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही मागितल्यानंतर आम्ही त्यांना सांगणार, त्यांच्या माध्यमातून आपला विकास साधण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो त्यांच्या वतीनं। आणि चुंबळे आप्पा असतील, राजाभाऊ महाले असतील, यांच्या माध्यमातून या प्रभागात अनेक विकास कामे या अगोदर पण झालेत। पण विशेष सांगायचं म्हणजे महापालिकेचा 5 वर्षाचा कार्यकाल संपून आता जवळपास 3रं वर्ष चालू आहे आणि प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा अजून आप्पांच्या माध्यमातून, राजाभाऊंच्या माध्यमातून येथे उद्घाटनाचा धडाका चालू आहे। याचाच अर्थ असा की महापालिका प्रशासक असताना सुद्धा आप्पांच्या आणि राजाभाऊंच्या माध्यमातून जी काही निधी मिळवण्याची कल्पना असेल, निधी मिळवण्याकरता जो काही प्रयत्न असेल आणि त्यांचा कामाचा रेटा, कामाचा झपाटा या माध्यमातून दिसत असेल की प्रशासकीय राजवट असताना सुद्धा आज एवढं मोठं कोटी उड्डाणे या प्रभागात आप्पांच्या आणि राजाभाऊंच्या माध्यमातून होत आहेत। याचाच अर्थ
की प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि इथं उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि सर्व तरुण वर्ग असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या मागे असलेला इतका मोठा लोकांचा जथ्था, इतका मोठा समूह, याचाच अर्थ असा की राजाभाऊ असेल, आप्पा असतील यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये विकास कामे आतापर्यंत होत गेले आहेत आणि यापुढे पण या प्रभागामध्ये आप्पांच्या आणि राजाभाऊंच्या माध्यमातून कामं अशीच पुढे होत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. किरण आहेर, C24 तास, नाशिक. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.